अर्जुन तन्वी लव्ह स्टोरीचे 2 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया ते वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असल्यास कृपया मला कळवावे, जेणेकरून याचे पुढचे भाग मी बनवू शकेन. अर्जुन फेसबुकवर आज तिनं टाकलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसला होता. तिच्या टपोऱ्या डोळ्यात हरवून गेला होता तो. खूप दिवस झालं, पण ते दोघे समोरासमोर भेटले नव्हते. समोरासमोर आले तरी बोलणं होतच नव्हतं त्यांच्यात. फक्त नजरानजर व्हायची, पण तितकंसंच पुरं होतं त्याच्यासाठी. आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना सुचली. त्याचा वाढदिवस जवळ आला होता. आपणच करूया पार्टी अरेंज आणि तिलाही बोलवूया. आणि बघता बघता वाढदिवस आला. त्यांनी एका मोठ्या पार्टीचं आयोजन केलं होतं. सर्वांना निमंत्रण दिलं होतं. न्यूजपेपर, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे त्याच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत होता. पण तो अजून खुश नव्हता, कारण जिच्या शुभेच्छांची तो वाट पाहत होता त्या शुभेच्छा अजून त्याला मिळाल्या नव्हत्या. त्यानं पुन्हा एकदा मॅनेजरला विचारलं, सर्वांना निमंत्रण दिलं आहे ना? हो सर. बघू ती लिस्ट. मॅनेजरने निमंत्रणाची लिस्ट त्याच्या पुढे केली आणि त्यामध्ये तो तिचं नाव शोधू लागला, मिस तन्वी सुभेदार. त्या नावावरून त्यानं खूप वेळा नजर फिरवली प्रेमानं. जणू तिच्यावरूनच नजर फिरवत होता की काय. इन्व्हिटेशन तर पोहोचलं होतं, पण ती येईल की नाही ही शंका तर होतीच. आतापर्यंतच्या सर्व प्रायव्हेट आणि बिझनेस पार्टीमध्ये तिने हजेरी लावली होती, म्हणजे याही पार्टीला ती नक्कीच येणार. एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यानं ग्रँड पार्टी ठेवली होती. सगळीकडे दिव्यांचा झगमगाट होता. मीडियावाले केव्हाच त्याच्या वाढदिवसाची बातमी कव्हर करण्यासाठी आले होते. सगळे गेस्टसुद्धा आले होते, पण तो अजूनही त्याच्या रूममधून बाहेर आला नव्हता, कारण तो तिच्या येण्याची वाट पाहत होता. पण अजून ती आली नव्हती. तो रूममध्ये अस्वस्थ होऊन चक्रा मारत होता. का आली नसेल ती अजून? का येणारच नसेल? फोन करावा का कोणाकडून तरी? तो स्वतः फोन करणारच नव्हता, पण नको, मी तिची का इतकी आतुरतेने वाट पाहतोय, असा स्वतःलाच त्यानं प्रश्न विचारला. आणि या प्रश्नाचं उत्तर त्यालाच सापडत नव्हतं. एरवी साधेपणानं वाढदिवस साजरा करणारा अर्जुन, पण आज सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की त्यानं यावेळी एवढी ग्रँड पार्टी ठेवली आणि सगळे त्याची वाट पाहत होते. पण उत्सवमूर्ती काही केल्या पार्टीत येत नव्हती. सर गेस्ट खोळंबलेत. मीडियावालेसुद्धा चर्चा करायला लागलेत. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. आणि त्याने घड्याळात पाहिलं तर खरंच 11 वाजले. अजून 1 तासाने त्याचा वाढदिवसही आता संपणार होता. जिच्यासाठी एवढा खटाटोप केला ती आलीच नव्हती. मग तो नाईलाजाने म्हणाला, आलोच. लॉनच्या मधोमध एक मोठा केक ठेवला होता आणि त्यानं पार्टीत एंट्री केली. खूप स्मार्ट आणि हँडसम दिसत होता. सगळेजण हातात हात देऊन शुभेच्छा देत होते. गळ्यात पडणाऱ्या मुलींना तो लांबूनच हाय करून शुभेच्छांचा स्वीकार करत होता आणि त्या नाराज होऊन परत जात होत्या. निदान शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने तरी त्याला मिठी मारता येईल असं त्यांना वाटलं होतं. पण तो खूपच धूर्त होता. सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते, पण याच्या चेहऱ्यावर मात्र चमकच नव्हती. सारखी नजर गेटकडे. 11:30 वाजले. मिस्टर अर्जुन, वी आर गेटिंग लेट. म्हणजे आम्हाला थांबायला काही हरकत नाही, पण तुमचा वाढदिवस संपून जाईल आणि मग 12 नंतर केक कापून काय उपयोग? तुमचे कोणी गेस्ट यायचे राहिले आहेत का? असे एक गेस्ट हसून म्हणाले. नो नो, तसं नाही, असं तो खोटं खोटं हसून म्हणाला. मनात म्हणत होता, म्हणून मला तिचा राग येतो. कधीच वेळेवर येत नाही. हिची वाट पाहून एखादा जग सोडून जाईल. त्याला आता तिचा राग येत होता. पण नाही आली तर नाही, मी काय एवढी वाट पाहतोय? दुसरं मन बोलत होतं त्याचं. तरीही तो अजूनही तिचीच वाट पाहत होता. आणि तो केककडे गेला. त्यानं हातामध्ये सुरा घेतला. समोरच्या मेणबत्तीवर फुंकर घालण्यासाठी खाली वाकला आणि गेटकडे शेवटची नजर टाकली आणि ती त्याला दिसली. निळ्या रंगाची प्लेन साडी घातली होती तिनं. हातात मोठा गुलाबाचा बुके आणि तो उभा राहिला. आपोआप चेहऱ्यावर सुंदर स्माईल आली आणि ती त्याच्या जवळ आली. हॅपी बर्थडे मिस्टर अर्जुन. सॉरी मी लेट आले. तिने त्याच्या हातात हात देऊन त्याला शुभेच्छा दिल्या. ती बोलत होती आणि तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत होता. तिने त्याच्या हातात बुके दिला आणि फोटोग्राफरने दोघांचा सुंदर असा फोटो काढला. अरे, अजून केकही नाही कट केला, म्हणजे मी लेट नाही बरोबर? असं ती हसून म्हणाली. नाही नाही, तुमचीच वाट पाहत होतो, असं तो त्याच्याही नकळत बोलून गेला. आणि मग हे आपण काय बोलून गेलो असं मनात म्हणून ओशाळला. अरे हो का? ती म्हणजे अजून बरेच गेस्ट येत होते असं म्हणायचं होतं मला. इट्स ओके, कळलं, असं ती हसून म्हणाली. चला केक कट करा. फक्त 15 मिनिटे राहिली, नाहीतर वाढदिवस संपून जाईल
आणि तुमचा वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करावा लागेल. तिच्या विनोदावर त्यालाही हसू आलं. केक कट केला आणि ती इतर गेस्टमध्ये जाऊन मिसळली. सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. आज तो होस्ट होता, त्यामुळे तो सगळ्यांना जाऊन विचारपूस करत होता. पण सगळं लक्ष तिच्याकडेच. सगळ्यांशी बोलता बोलता तो तिच्याजवळ जाणार इतक्यात ती तिथून दुसरीकडे निघून गेली आणि तो स्वतःवरच चिडला. तीही चोरट्या नजरेनं त्याच्या हालचाली टिपत होती. तिला पार्टीत यायला उशीर झाला होता, कारण ती तिच्या एका फ्रेंडच्या लग्नाला गेली होती आणि तेही लग्न आजच होतं आणि तिला तिकडून यायला खूप उशीर झाला होता. तरीसुद्धा ती तशीच त्याच्या वाढदिवसाला आली होती आणि मग तो तिच्याकडे आला. तो स्वतःहून तिच्याशी जास्त बोलतच नव्हता. नेहमी तीच सुरुवात करायची, गोड हसून. आता ही पार्टी त्याची होती, पण तरीही तो तिच्याजवळ येऊन फक्त उभा राहिला. नशीब स्वतःहून येऊन उभा तरी राहिला आणि मग तिने सुरुवात केली. इफ यू डोंट माइंड, पण मी एक प्रश्न विचारू शकते का? हा तुमचा कितवा वाढदिवस आहे? तो थोडा वेळ गप्प बसला. मुलींना वय विचारायचं नसतं, पण मुलांना विचारलं तर चालतं हं, अशी ती म्हणाली आणि तो हसायला लागला. 28, त्यानं सांगितलं. इफ यू डोंट माइंड, पण आता मी एक प्रश्न विचारू का? अर्जुन म्हणाला. तुम्हाला यायला इतका लेट का झाला? आणि तिनं ओळखलं की तो तिचीच वाट पाहत होता. लग्न होतं. काय? त्यानं धक्का बसल्यासारखं तिच्याकडे पाहून विचारलं. माझं नाही, माझ्या मैत्रिणीचं, असं ती पुन्हा गोड हसून म्हणाली आणि तो रिलॅक्स झाला. हेही तिनं पाहिलं. इफ यू डोंट माइंड, अजून एक प्रश्न विचारू का? असं तो म्हणाला. हो, विचारा की. तुमचं लग्न, लग्नाबद्दल काय विचार आहेत? हो, यंदा कर्तव्य आहे, अशी ती काहीशी लाजत म्हणाली आणि तिला लाजत असताना पाहून त्याच्याही चेहऱ्यावर स्माईल आली. खूपच सुंदर दिसत होती ती. म्हणजे तिचा लग्नाचा विचार होता. आणि ती पुढे मुद्दाम म्हणाली, तशी 1-2 स्थळं आली आहेत आणि खूप चांगली आहेत. तिकडून होकार दिला आहे, फक्त माझ्या होकाराची वाट पाहत आहेत. आणि त्याचा चेहरा पडला. हिने जर होकार दिला तर संपलं सगळं, तो मनातच म्हणाला. तो काहीसा चाचरत म्हणाला, म्हणजे? मग तुम्ही काय करणार आहात? देणार होकार की नकार? त्याला आता टेन्शन आलं होतं. मला विचारलं तर मी नकारच दे असंच म्हणेन, असं तो मनात म्हणाला. आणि ती ओठ दाबून आतल्या आत हसत त्याची मजा घेत होती. मग ती अचानक त्यालाच म्हणाली, तुम्हाला काय वाटतं मी काय करावं? नकार द्या, असं तो पटकन मनातलं बोलून गेला. काय? मग हे आपण काय बोललो असं म्हणून तो ओशाळला. ती त्याचा अंदाज घेत होती. हो, मी नकारच देणार आहे. आणि त्याला हे ऐकून खूप बरं वाटलं. चेहरा खुलला आणि पुढच्या क्षणी ती म्हणाली की माझं एका मुलावर प्रेम आहे. आणि त्याचा चेहरा उतरला. आता तिला त्याचं खूप हसू येत होतं. अर्जुन सर, तुम्हाला ते गेस्ट निघाले आहेत, ते बोलवत आहेत, एक नोकर येऊन म्हणाला आणि त्याला राग आला. पहिल्यांदाच ती त्याच्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होती आणि न जाऊन तर चालणार नाही. तो तिला म्हणाला, मी आलोच हं, प्लीज. काही हरकत नाही, ती म्हणाली. तो गेला आणि ती तिथून बाजूला गेली. हळूहळू सगळे गेस्ट निघाले. सगळे त्याचा निरोप घेत होते. त्याला हलताच येईना. मग तो तिच्याकडे गेला आणि तीही म्हणाली, चला मीही निघते. आजही तिने वाट पाहिली होती की तो तिला त्याचं प्रेम व्यक्त करेल, म्हणून ती इतक्या गडबडीत आली होती. पण हरकत नाही, माझं कोणावर तरी प्रेम आहे असं म्हणून तिने त्याला अस्वस्थ करून सोडला होता. किती नाराज झाला होता तो. पण त्याला कुठं माहीत होतं की ती ज्याच्यावर प्रेम करत होती तो तोच होता आणि तो लवकरच काहीतरी करेल, कारण त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. पहिल्या नजरेत झालेलं प्रेम हे खरं प्रेम असतं. आणि ती जितकी त्याला ओळखत होती त्यावरून तरी त्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट तो मिळवूनच राहतो, साम दाम दंड भेद हे मार्ग वापरून. आणि तिला मिळवण्यासाठी तो काय करणार हे तिला पाहायचं होतं. आणि ती निघाली. इतक्यात निघालात, तो म्हणाला. पण पार्टी तर संपली, आता थांबून काय करू? मग तो गप्प बसला. तिने जाऊच नये असंच त्याला वाटत होतं, पण तिला थांबवणार तरी कोणत्या हक्कानं? आणि त्याचा नाईलाज झाला आणि ती सी यू सून म्हणून निघून गेली. त्याला आता झोपच येत नव्हती. काय करावं? सांगू का तिला माझं प्रेम आहे तुझ्यावर? तिला प्रपोज करू का? पण फार उशीर झाला का? तिचं कुणा दुसऱ्यावर तरी प्रेम आहे. मुलींकडे बघत नव्हतो तेच बरं होतं. काय झालं आहे मला? सारखा सारखा तिचाच विचार. एक मन सांगत होतं, पण दुसरं मन म्हणत होतं, पण ती माझी बिझनेस प्रतिस्पर्धी आहे. मी का तिला एवढा भाव देतोय? यापुढे तिचा विचार करायचा नाही. पण तरीही सारखा लक्ष तिच्याच फोटोकडे जायचं. आता त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी काही स्थळं सुचवली.
पण त्याने नकार दिला. एकतर तुला जर कोण आवडत असेल तर सांग, किंवा आम्ही पसंत केलेल्या मुलीशी लग्न कर, असं त्याची आई म्हणाली. आता असेच काही दिवस गेले. बाकी काही असो, पण अर्जुन पक्का बिझनेसमॅन होता. कोणतीही डील तो काहीही करून मिळवायचा. पण जेव्हापासून तन्वी त्याची प्रतिस्पर्धी झाली तेव्हापासून त्याचे प्रोजेक्ट तिला जायला लागले. तसं तसं तो तिच्यावर चिडायला लागला. सर्वत्र तिचंच कौतुक होत होतं, आणि शिवाय ती प्रेम ही इतर कोणावर तरी करत होती, आणि याचाच त्याला जास्त राग येत होता. त्याचा तिच्यावरचा राग वाढत चालला होता. नक्की तो तिचा द्वेष करतो की प्रेम, हेच त्याला कळत नव्हतं. ती त्याची होणार नाही म्हणून की प्रतिस्पर्धी आहे म्हणून. आणि या वर्षीचा बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्डसुद्धा तिलाच मिळाला. आणि अर्जुन पिसाळला. तो तिच्या फोटोकडे खूप रागाने बघत होता, आणि ती त्या फोटोतून त्याच्याकडे पाहून गोड हसत होती. जणू ती त्याला चिडवत होती, असंच त्याला वाटत होतं. ती त्याला आवडते हे तो विसरत नव्हता. तिचं कोणावर तरी प्रेम आहे हेही तो विसरत नव्हता. आणि ती त्याचीच प्रतिस्पर्धी आहे हे तर तो कधीच विसरत नव्हता. आणि तिच्या सक्सेस पार्टीच्या निमित्ताने त्यानं अनाऊन्समेंट केली. पुढचा प्रोजेक्ट जो जिंकेल तो आपली कंपनी जिंकला आहे त्याच्या नावावर करेल. म्हणजे तन्वीने प्रोजेक्ट जिंकलं तर अर्जुन तिच्या नावे त्याची कंपनी करेल आणि बिझनेस सोडून देईल. आणि अर्जुनने प्रोजेक्ट जिंकलं तर तन्वी तिची कंपनी त्याच्या नावे करेल आणि बिझनेस सोडेल. ही आता अटीतटीची शर्त त्याने लावली होती. आणि तन्वी गालातल्या गालात हसत होती, कारण हे त्याचे तिला मिळवण्यासाठीचं प्रयत्न आहेत हे तिला ठाऊक होतं. आणि म्हणून तिने ही चॅलेंज लगेच ॲक्सेप्ट केलं. खरं तर ते प्रोजेक्ट तिलाच मिळणार होतं, पण तिनं ते सहजासहजी सोडलं आणि त्याला मिळू दिलं, कारण आता त्याच्या आयुष्यात प्रवेश करण्याची तिलाही घाई झाली होती. त्याचाही आणि तिचाही. ती आणखीन अंत पाहू शकत नव्हती. इतके प्रयत्न करत होता तो तिच्यासाठी, पण एका शब्दानं माझं तुझ्यावर प्रेम आहे हे म्हणत नव्हता. खूप अहंकारी होता तो. त्याच्या डोक्यात विचार आला, कंपनी गेली तरी ती पुन्हा प्रयत्न करायचे सोडणार नाही. खूप जिद्दी होती ना ती, आणि पुन्हा माझी प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहील. त्याला तिची आता भीती वाटत होती, आणि म्हणून मग त्यानं तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिनेही तो लगेच स्वीकारला आणि दोघांचं लग्न झालं. आज त्यांची सुहागरात होती. ती त्याला सांगणार होती की ज्याच्यावर ती प्रेम करत होती तो तूच आहेस. किती आनंद होईल त्याला हे ऐकून. इतके दिवस दाबून ठेवलेल्या भावना आज ती त्याच्यासमोर मोकळ्या करणार होती. त्याच्या मिठीत जाऊन स्वतःला त्याच्या स्वाधीन करणार होती. थकली होती ती खूप त्याची वाट पाहून. आज त्याच्या कुशीत डोकं ठेवून झोपणार होती. बेडरूम छान सजवली होती गुलाबाच्या पाकळ्यांनी. सगळीकडे सुगंध दरवळत होता त्यांचा. त्या सजवलेल्या बेडवर बसून ती त्याची किती आतुरतेने वाट पाहत होती, त्याच्या बळकट बाहूंमध्ये विसावण्यासाठी. त्याच्या पहिल्या भेटीतील तीक्ष्ण नजर, रागीट गुलाबी ओठ, हा चेहरा आठवून तिच्या अंगावर काटा उभा राहिला. आणि खोलीतील त्याचा फोटो पाहून ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती आणि मनातच त्याच्याशी बोलत होती. पण ज्याची ती स्वप्न रंगवत होती तो शुद्धीत नव्हता. खूप रात्र झाली तर तो अजूनही खोलीत आला नव्हता. स्टडी रूममध्ये बसून विजयाच्या उन्मादात दारू पित होता. मग रात्री उशिरा त्याला तिची आठवण झाली आणि तो रूममध्ये आला. पण इतका वेळ त्याची वाट पाहून ती झोपी गेली होती हे त्यानं पाहिलं, आणि त्याला ती खूप सुंदर वाटली. खरंच खूप सुंदर होती ती. तिने तिचा चेहरा झाकून घेतला होता आणि तशीच झोपली होती. आणि त्याने तशाच अवस्थेत डोक्यावरचा पदर काढला. अगदी निरागस, सुंदर, गोड दिसत होती ती. इतर दागिने तर होतेच, पण आज त्याने घातलेलं मंगळसूत्र आणि भांगामध्ये भरलेल्या कुंकवामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून आलं होतं. त्याचं तिच्यावर प्रेम होतं, लग्नही करायचं होतं, पण अशा प्रकारे होईल हे त्यालाही माहीत नव्हतं. आणि आता त्याला तिचे गुलाबी ओठ दिसले. त्याला तिचा मोह झाला. दररोज तासनतास तिच्या फोटोतल्या ओठांकडे तो बघत बसायचा. पण आज प्रत्यक्ष ती त्याच्यासमोर होती, त्याची बायको म्हणून. त्यानं तिला शेवटी मिळवूनच दाखवलं होतं, आणि तो तिला किस करण्यासाठी तिच्याजवळ गेला. आणि त्याला आठवलं की ती कोणावर तरी प्रेम करत होती. आणि क्षणात त्याच्या डोळ्यातील हावभाव बदलले. त्यानं तिला गालावर हळूवार स्पर्श केला. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने ती शहारली. तिला जाग आली. ती गडबडून उठली. मीटिंग पार्टीमध्ये भेटणारा तो आणि आजचा तो तिला खूप वेगळा वाटत होता. तिने लाजून नजर खाली झुकवली आणि पुन्हा डोक्यावरून पदर घेतला.